सासरची 2 दिवसांची यात्रा करून आज आली आहे मी माझ्या माहेरी. म्हणजे काल रात्रीच आली आहे. सकाळी एवढं जास्त वारं सुटलं होतं ना, म्हणजे 11 वाजताच हे वारं सुटलेलं आणि त्याच्याबरोबर जी घरामध्ये धूळ येते ना, ती खूप जास्त भयानक असते. उठल्या इथे ना ह्याला डॉक्टर सेट खेळत बसायचं होतं आणि जोपर्यंत खेळतोय तोपर्यंतच त्याला आठवण आली, की घरामध्ये कलिंगडसुद्धा आणले बाबांनी म्हणून. हट्ट केला, की मला चिरून दे म्हणून. आजकाल सकाळी उठल्या दूध पिण्यापेक्षा ना त्याला कलिंगड खायला खूप जास्त आवडते. लाडाचे जावई सासरवाडीला गेलेत म्हटल्यानंतर ना मटण तर असतंच. मग पप्पांनी सकाळी मटण आणून दिलं होतं. ते पहिल्यांदा शिजण्यासाठी टाकलं आणि बघा मी माझ्या माहेरी गेल्यानंतर ना नेहमीच अशा अवतारामध्ये असते. म्हणजे आज तर दिवसभर अंघोळ नाही, काय नाही. फक्त ब्रश करायचं आणि आयता चहा घ्यायचा असं खायचं सुरू असतं. सासरी इतकी कपडे होती ना म्हणजे धुवायसाठी, ती सगळी मी इकडे घेऊन आले होते. मला माहिती आहे मम्मी ते मला स्वच्छ धुवून देणार म्हणून मी सगळा ढीग वरती काढून ठेवला होता. म्हटलं जेव्हा तिला वेळ भेटेल ना त्यावेळेस ती धुवून देईल म्हणून. इथे मस्त असं मटणाचा रस्सा बनवून घेतला आणि आजचं मटण खूप जास्त टेस्टी झालं होतं. जेवण केलं पोट भरून आणि दुपारी मम्मीसोबत मला शेतामध्ये जायचं होतं. तर बघितलं इतके नारळ लागलेत ना झाडाला. घराच्या जवळच हे नारळाचं झाड आहे आणि इतके नारळ लागतात त्याला. पण आजकाल इतकं जास्त वारं सुटतंय ना त्याच्यामुळे ते खाली पडतात. जवळच पाणी म्हणजे नारळाच्या झाडाजवळच आमचा जे काय खत असतं ना ते सगळं पडलेलं असतं. त्यानंतर असं पाणी पण सुरू असतं, त्यामुळे नारळाचं झाड खूप जास्त छान आहे. म्हणजे नारळ पण छान लागतं त्याला, वेळेवरती पाणी खायला भेटतं म्हणून. पण इतके वाऱ्यामुळे पडतात ना, मला ते बघून खूप जास्त वाईट वाटत होतं. हा नारळ जो मी पाणी हलवून बघितलं ना, काठोकाठ भरलेला नारळ, इतकं गच्च त्यातलं पाणी वाजत होतं. मला खूप जास्त कसं तरी वाटलं ते बघून. आणि इतक्या कवळ्या नारळामधलं पाणीसुद्धा खूप जास्त तुरट लागतं, त्यामुळे कोण पित पण नाही त्याला. शेतामध्ये सध्या हिरवी मिरची आणि मस्त असे टोमॅटो सुरू आहेत आणि थोडा वेळ मम्मीला तिथंच काम करू लागले. त्यानंतर मग घरी गेलो आणि आज होता भैयाचा बड्डे, तोही सेलिब्रेट केला. आता आजचं जे काही शूटिंग आहे ना ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्यामुळे तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.